वैशाली काय करून राहिली हो इथं? आता बाई काही करून राहिली मी. हे भांडे आहे की नाही घासाचे, तर घासतो म्हटलं. 2-4 भांडे चहा करायला लागल ना. आता चहासाठी भांडे नाही आहे बापा. घरातले सारे भांडे धुवाले टाकून दिले का हो? रातच्यानं भांडे धुवून ठेवा. हे असे खरकटे मरकटे भांडे नाही ठेवा घर भरून. आता बाई म्हटलं होतं रात्री मोहिनीले एवढे भांडे घासून घे म्हटलं तू. आता बाकीचं सारं मी केलंच होतं, तर तिनं काही घासले नाही. चालली केली मी नाही घासत म्हणे, पाणी थंड आहे म्हणे. तर तिला म्हटलं जरासं पाणी गरम कर म्हटलं, तर काही नाही घासलेच नाही तिनं. आता घासून घेतो म्हटलं मी. असाच फायदा घेते ते तुला 1000 डाव सांगत असतो ते तिले कामी लावत जाई तू. नाही तर ते असेच करत जाईन बरं हे वैशाली. जाऊ दे ना आता बाई, काय एवढं टेन्शन घ्यायचं आहे घरातल्याच कामाचं. हे न केलं काय ना म्या केलं काय. माझ्याकडून जेवढं होते तेवढं करतो मी. तिले भारी जाईन कधी करायचं काम पडलं म्हणजे. हो, जेव्हा भारी जाईन तेव्हा जाईन तिले. पण आता तर सुख घेऊन घेते कोणी ते. बारीक बारीक कायच्या गोष्टी चालू आहे याच्या सासा सुनायच्या. विचारतो शेले काय चालू आहे मग. वैशाली ताई काय झालं वा? या सासूबाई या. काही पाहिजे का? काही सेवा करू का तुमची? आता बाई काऊन अशा बोलून राहिल्या तुम्ही? काय झालं, काय केलं बा? वैशाली ताई आता बाईची तब्येत चांगली आहे ना का बिघडली? अहो शाईने मै कायले तब्येत बिघडते. वाटच पाहून राहिली काय सासूची कधी तब्येत बिघडते आणि काय होते म्हणून. बरोबर सूत्र ते हातात येते मग नाही काय. आता बाई तुम्ही बी मला काय ते सूत्र पाहिजे? कोणतं सूत्र आहे आपल्या घरात? मी कायले घेऊ हातात काही? तुम्हीच बरे आहे, तुम्हीच घ्या ना, तुम्हीच सांभाळा. माझ्या कोण होतंय मी सांभाळणं का हो? हे रातची भांडे असेच ठेवत असते खरकटे. आपल्या इथं भांडे घासून ठेवायची पद्धत आहे ना. मग त्या रात्री भांडे कोण नाही घासले? सारं तर वैशालीनं केलं म्हणते. मग तुझं काम नव्हतं काही भांडे घासून ठेवणं? आता बाई तुम्हाला काय माहिती आहे पाणी किती थंड होतं? एवढ्या थंडीत मी थंड पाण्यात हात घालू काय? किती थंडी लागून राहिली होती मला. बस मी तर जेवण केलं आणि चालली गेली. हो पाणी थंड होतं बरोबर आहे. आणि जेवण कसं केलं मग? जेवण केलं तर पोटात नाही थंडी लागली? जेवण करेपर्यंत तर बरी बसली होती तू इथं. साजरं खाल्लं मस्त. आणि फक्त काय कामं करायच्याच वेळेस पाणी थंड होतं काय तुले? गरम पाणी करताना येत होतं काय जरासं? गरम पाणी करती एवढंच थंड लागत होतं तर. चल घासते भांडे आता. चहा करायचा आहे, काही करायचं आहे, भांडे तसेच पडले आहे. कायच्यात करून ते चहा आता? जा भांडे घास पहिले. नाही तर तुझ्या माईचा नंबर दे, सांगतो तुझ्या माईले. पोरगी भांडे नाही घासत काही नाही करत म्हणून घेऊन जा म्हणून तुमच्या घरी. आता बाई तुम्ही तर भली सिरियस घेतली गोष्ट कायले. घासतो भांडे. आता घासून घेतो. जा तुम्ही टेन्शन नका घेऊ. बाद भांडे घासून देतो आणि वैशाली ते पटकन चहा करते. हो तेच म्हणतो लवकर लवकर कर. वैशाली तुझे सासरे आज दूध आणन ते सांगितलं ते मला रात्री. दुधाची कॅन नेली मी सकाळी दिली ते इले. तर त्याच्यात दूध आणन ते. तर दूध गरम करजो आणि साखर टाकून जरासं घोटून घेजो बरं त्याले. खा लिहून जाते सगळे इले. ते त्याच्या कोणा सोबत्याच्या इथं लय दूध झालं म्हणते. तर घेऊन जा म्हणे. घेऊन या म्हटलं बाबा 4-5 लिटर. ठीक आहे ना आता बाई आणू द्या ना माझीले. आणलं म्हणजे मग काढून घेईन ना घोटून घेईन. हो चल ठीक आहे मग जातो मी तिकडे बसतो. जा पटकन चहा आणजो. सकाळी सकाळी तुला माहिती आहे चहा पाहिजे म्हणून. म्हाताऱ्या माणसाला पहिले चहाची हे असते सकाळी उठल्याबरोबर. बाकी काही भेटो का नाही भेटो पहिले चहा पाहिजे बाबा. पाहिलं वैशाली ताई सासूसाठी किती करा बरं. तरी सासू म्हटलं सासूच राहते. कायच करावं आपल्या सासूबाईचं काही समजत नाही. आणलं शेवटी माझ्यावर भांडे घासणं. त्याला तर माहिती आहे ना त्याच्या पोरीला करायला लागते म्हणून. पण नाही मोहिनीच हे बनून जाते मोहरा सगळीसाठी. ठीक आहे बाबा घासून देतो तेवढे भांडे तुम्हाला. अहो पण मोहिनी तो जीव काळेपणा करतोच कायले. मस्त आपलं काम करून घ्या जेवढं करायला लागते. त्यापेक्षा तर जास्त काम मी करूनच घेतो. तुला तर वरचेच कामं राहते मोहिनी. मग काय होते करून घेत जाणं तेवढे. कायलेच बोलणे ऐकते बिचारे. वैशाली ताई तुम्हाला नाही माहित. अरे 2-4 बोलणे ऐकले तर माणूस जिंजत नाही म्हटलं. पण कामं केल्यानं जिंजते. नाही काय कामच करत राहा काय आपण. आणि किती गेले कधी सासूच्या घरी कामं तरी सासू असं म्हणतच नाही कधी काही सुन महिलाच कामाची आहे म्हणून. त्याच्यापेक्षा कायलेच करावं मी म्हणतो. मस्त जेवढं झालं तेवढं करायचं. बाकीच्या टाइमात आराम करायचा. तुमच्यासारखं नाही बापा होत माझ्याकून. नार लागल्याच राहता सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. तुम्हाला जरासही वाटत नाही का चल जराच्या खोलीत जाऊन पाहतो आराम करतो. मला तर माझ्या खोलीतच गमती, इकडे जास्त गमतच नाही. बरेच भारी आहे वैशाली ते भांडे तर. पाहिजे बाबा जास्त भारी चिरी उचलू नको. बरोबर नाही जास्त नाही भारी तसे उचलून पाहिले होते. मोहिनीची भाजी मोहीनच बरंच उलटी पडते. कधी जातो कोणाचं उलट करायला माहीत उलट होते. छाया याच्यावर लक्ष दे ना बाई. या पडन ना खाली. छाया काय झालं? काय त्या मोबाईल मध्ये धसून गेली काय जाऊ? इकडे कोणी बोलते का काही लक्ष नाही देऊन राहिली जराची. आई काय झालं? काऊन काय म्हणून राहिली? काही नाही म्हणून राहिली. हे पोरग म्हटलं पडन ना खाली पलंगाच्या. लागन तर बोंबलन मग. लहानसा आहे ना तो. पडलं तर किती लागन त्याला सांग बरं. खाली फरशी आहे एवढी थंडी. चांगलं पडन बाई धडकन पोरग. लागलं गिगलं तर बोंबलत बसन. त्याचा बाप म्हणन माहेरात गेली म्हणन तर दुखापत करायला गेली का चांगली राहायला गेली म्हणन. अवाई तो खेळून राहिला पडत नाही. पाय बरं कसा आहे तो. असा आडवा थोडी आहे की उभा आहे ना. असं पडते काय तो. येथे तिथं होता तो.
तिथं टाकलं होतं मी त्याला, तिथून इथं आला म्हटलं सरकत सरकत. बापा आता सरकन नाही काय तो, आता का तेवढाचा तेवढाच राहीन काय, आता मोठा होऊन राहिला आता सरकन, पलटी मारन, मग कधी कधी टोंगावर चालत जाईल. हा त्याला तर वेळ आहे म्हणा अजून, पण तोपर्यंत करणार नाही का काही ना काही हालचाल तो. मग एखाद्या दिवशी ते लक्ष नाही राहीन, मोबाईल पाहत राहशील आणि पडन तो जाऊन खाली, लागन त्याला चांगलं, नाक तोंड फुटन ना त्याचं. हा बाई देतो, ध्यान देतो. अन काय झालं बाकी जवायचं, तू म्हणे ना जवळ घ्यायला येते म्हणे, काय झालं मग? आज ते बाबा दूध आणून राहिले पाहुणचार करायसाठी, मी सांगितलं त्याले, म्हटलं हे छाया जाते म्हटलं गावाले, जवळ येते म्हटलं, तर करून राहिले ते, आणून राहिले दूध गीत. बापा आई मी फक्त एवढंच म्हणे तर त्यामध्ये हाकलून द्यायची तयारी केली का व? हा कमालच आहे आई, तू तर काय करत होती तुला बाबाला सांगायची, चालली ना असं झालं तसं झालं. ज्या दिवशी जवळ येत होते त्या दिवशी पाहिले गेलं असतं. आले का अजून तुझ्या जवळ? आले नाही ना? फक्त काय म्हटलं मी, फोन आला म्हटलं, एवढंच म्हटलं तुले. मग तू सांगू नाही दिलं म्हणजे आता पुरी मला हाकलाची प्लॅनिंग केली मग तुम्ही करून? नाही तुम्हाला चांगली नाही वाटून राहिली आता पोरगी, पहिले तर भल्ली चांगली वाटे, आता तुम्हाला तुमच्या सुन्याच प्याराच्या वाटते, पोरगी आवडत नाही वाटते आता तुम्हाला. असे कोणते मायबाप असते बापा पोरगी आवडत नाही? पोरगी आवडते पण पोरगी त्याच्या घरी चांगली वाटते असं आमचं म्हणणं आहे. आमच्या घरी घेऊन बसू काही बाई, पोरगी किती साजरी असन अन काय म्हणते किती लाडाची असन, तर काय कोणते मायबाप आपली पोरगी आपल्या घरी घेऊन बसते? आई तुम्ही कधी हे नाही विचारत हो? मी आली तेव्हापासून बाबाने हे नाही विचारलं का काऊन काय झालं का काय नाही म्हणून? ते कायले विचारन, आता तू कायले आली, भाऊ बिजले आली तर चालेलच वाटते, 8-15 दिवस महिनाभर राहते म्हणून पोरगी, मग कायले विचारन ते? आता मला माहित आहे अंदरुनी म्हणून मी तुला विचारपूस करून राहिली, त्याला काय माहित आहे? आता मी त्याला जेवढं सांगन तेवढंच माहित होईल ना, कायले टेन्शन देऊ त्याला फालतूचं? हा तू तुझ्या घरात भांडणं करून येशील आणि मग मी त्याला सांगू काय, बापाला पाठवू काय तिथं तुझ्या घरी भांडणं करायसाठी? आई म्या कायले भांडण केलं व? मै ननदच तशी करते, ननद सासू, आई ननद येते ना सारे कामं मला करायला लावते, मै सासू हे कर छाया ते कर छाया, आणि यावेळेस कधी मी अजिबात आई एकही काम नाही केलं, कायले खोटं सांगू तुले? ह्या झाला का नाही बाबू, आणि मी तिथं गेली तेव्हापासून मी एकही काम नाही केलं आई. काऊन मग माझ्या सासू कोण होत नाही काय? मी सासू काही म्हातारी झाली काय ते न करावं नाही? पोरगी आली तर मला नाच होते पोरीच्या समोर समोर, मग मला रागच आला, मी म्हटलं नाही मी राहतच नाही म्हटलं, आता मी चाललीच म्हटलं. झालं मग बापा तेवढंसं, भांडण नाही झगडा नाही काही नाही. बाई असं केल्याने थोडी जमत असते. हा हेही करते आपणही करावं, आपल्या जीवाच्या वर्तनी करावं, पण जेवढं करायचं आहे तेवढं तर करा. आणि तुझ्या घरी तर कामाला बाई आहे व, तुला ते एवढ्या कामाचा लोडही होत नाही, फक्त काय स्वयंपाक पाणी करायला लागत असन तेवढं करून घ्यावं आपलं, सांगावं येईल का आता बाकीचं करा बाबा तुम्ही. हा जेवढं प्रेमानं घेतलं तेवढं प्रेमानं घ्या. हा बाई मला असं वाटून राहिलं का माझं चुकलंच आता इथे येऊन भावजाईच्या हाताखाली कामं करूनच राहिली कनी, त्याच्यापेक्षा सासूच्या हाताखाली काम केलं ते पुरते. हा मै सासू सगळेले सांगते मैसून चांगली आहे, मैसून कामाची आहे, असं आहे तसं आहे, मैसून सुंदर आहे, माझ्यासाठी काही ना काही आणतच राहते आई. आणि म्या कनी एका झटक्यातच हे करून टाकलं. चुकलं म्हणजे चुकलंच तुया, पुरं चुकलं तुया. त्याचं चुकलं असतं कनी तर आम्ही म्हटलं असतं का नाही त्याचं चुकलं म्हणून, पण आता आम्ही म्हणतो का तुया चुकलं म्हणून, काऊन का मी तुझ्या सासूसोबत बोलली, ते सासून मला सांगितलं काहीच नाही झालं म्हणे, येईन बाई फक्त म्हणे तुमच्या पोरीला रागच जास्त येते म्हणे बापा, तर त्या रागापायी आले म्हणे तुमची पोरगी रागानं म्हणे. म्या म्हटलं तिनं तर आम्हाला काही सांगितलंच नाही, म्हटलं बापा काय झालं काय नाही. तर काही नाही म्हणे घरातल्या कामासाठी फक्त, तिले म्हटलं म्हणे नाही होत तर राहू दे बापा करतो आम्ही, आमचं काही आम्हाला भारी आहे काय, हा त्याकडून जे होते ते कर, नाही होत तर नको करू. आणि त्या नंदीन त्यासाठी साड्या आणल्या होत्या म्हणते, मग काय केलं त्या साड्याचं? आई साड्या आणल्या होत्या माझ्या नंदीनं, वहिनी म्हणे तुम्ही घाला म्हणे, ह्या साड्या नवीनच आणल्या होत्या तिने दुकानातून. म्या काय केलं आई, त्याच्यावर कधी पेट्रोल टाकलं आणि पेटूनच टाकल्या त्या साड्या. मला राग आलता, म्या म्हटलं मी काही एवढं हलक्या घालतो काय असं तसं, त्यानं आणल्या किती प्रेमानं हे मी हेच नाही केलं. आणि आता मला भावजाईने एक साडी नाही दिली का नाही, तर मला आता त्याची किंमत समजून राहिली का महिन्यात किती चांगली आहे बा म्हणून. मग पाय बरं आता तूच ध्यानात घे का ते लोक चांगले आहे का तू चांगली आहे, तू पाय आता तू तुझा निर्णय कर आणि पाय बापा काय करायचं आहे काय नाही, तर मग बोलतो लागन तुम्ही जावयासोबत. आई केलता मी आता फोन, मी मोबाईलने पाहून राहिली होती, आता फोनच केला होता, तर ते काय म्हणते काही याची गरज नाही, तिथंच राह म्हणते तू आता, मी कधी म्हणते दुसरं लग्न करतो म्हणते, असं म्हटलं आई ताईनं. असं कसं एवढ्या गोष्टीसाठी कोण दुसरं लग्न करते बापा? ठीक आहे बोलतो आम्ही जावयासोबत, बाकीचं तू काय म्हणते तर टेन्शन नको घेऊ, बाकीचं आम्ही करतो, पण आता तू सुधरून जाय. हा नाही तर मग बस माय बापाला दोष देतात लोक, मायनं हे शिकवलं काय बापानं तेच शिकवलं काय, काय आम्हाला दोष द्यायला लावतं? आम्ही काही असं शिकवलं का तुले घर फोडून इथे येऊन बस म्हणून? खरोखर दुःख असन तुले तर सांगा मला, आम्ही त्याची हे करतो म्हटलं, पण तुला दुःखच नाही कोण्या गोष्टीचं, तर तू एवढं मोठं काय ते करतो? चांगलं राहा आपलं घर मस्त आहे, 2-4 भाऊ नाही काही नाही, एकुलते एकच आहे, ते सगळं घरी बरोबर आहे, सासू चांगली, सासरा चांगला, ननद चांगली, अजून काय पाहिजे बाबा तुले?
एकुलती एक तर ना दे तू, लय तो आहेच नाही तुला. जशी तू एकटी आहे तशी ती एकटीच आहे. हा बाई ठीक आहे, चल येतो मग मी, बोलतो जवळसोबत. आणतोच माझ्या आईच्या डोक्यावर टेन्शन दिलं मी आता. पण आता काय करू, किती दिवस लपून ठेवू. आता फोन केला तर आता असे म्हणून राहिले. आता मी काल फोन आला तर खोटं बोलली, फोन आलाच नाही मले. आता मॅच लावला आता ते असे म्हणते लग्नच करतो म्हणते दुसरं. आता काय करू बापा मी. माझी तर जिंदगी खराब होऊन जाईल. पोरगा आहे माया तरी असं करतो म्हणते हे. सांग आता जराशे भांडे आहे का हे, माया मागं लावून दिले. आपली पोरगी मस्त बसून ठेवून दिली खोलीतल्या खोलीत. आणि मला भांडे घासायला लावले. आहे की नाही, सुनते सुनच होते, पोरगी ते पोरगीच होते. पोरीला मस्त खोलीत बसलीच आहे. सकाळपासून उठली नाही ना काही नाही, काल फक्त कपडे धुतले तेवढे. तर बापा थकूनच गेली पोरगी. सुना कायले थकते, सुनायला त्याला जोर आहे अंगात. मला काहीतरी चाला लागून अजून का जेणेकरून मला काम नाही करायला लागलं पाहिजे. ननद बाई आहे तोपर्यंत तर मी काम करतच नाही. ननद बाईलाच करायला लावतो, त्याच्याच करून घेतो सगळे कामं. तुमची पोरगी काय बसून फक्त आहेतच काही काय म्हणत, आणि मी काम करू. मला अशा कंडिशन मध्ये काम करायला लावून राहिल्या. आणि त्याला तर लेकरू झालाय तरी त्याला म्हणते बसून राही बाई. तिचं लेकरू लहानच आहे म्हणते. आणि मी माहिती कंडिशन खराब आहे ना. पण नाही, मोहिनीची कंडिशन तर कोणाला दिसतच नाही. मोहिनी किती कोणासाठी भलं करो ना काही करो, तरी मोहिनीच्या शेवटी डोक्यावर गोटेच आहे. एक तर पोटात कावडे धुवून राहिले माझ्या सकाळपासून. काव करून राहिले. भूक लागून गेली सगळी. यायला काही नाही समजत का सकाळी काहीतरी खायला करून ठेवलं पाहिजे सुनीसाठी. नाही, पोरीसाठी पप्पा लाडू करा लागते. थंडीचे दिवस आहे का नाही, चांगले मानले पाहिजे तिले. आणि मला मी कोण आहे, मी काही कोणी होई नाही का, कोणाची पोरगी नाही का मी का सुन नाही का तुमची घरातलं करतो तर नाही. माहिती काही जी माझ्या सासू सासरेले काय राहीन बापा, नवऱ्यालाच नाही तर. नवराच तर पाहिला तर पागल आहे. बडबड करून राहिली. भांडे घास ना चुपचाप. किती टाइम झाला, 2 घंट्यापासून भांडे आणून ठेवले इथं, एक भांडं नाही घासलं. भांडे सोबत बोलून राहील काय, घरातले लोक कमी पडून राहिले तर आता तुले. आता बाई मीच आहे काय घरात एकटी फक्त. भांडे घासायला लावता मला, काही करायला लावता मला, काही काम असलं जास्तीचं तर मोहिनी. आता बाई मला इथं त्रास होते ना, मी तर कोणाची पोरगी आहे ना. फक्त तुमच्याच पोरीची कदर आहे, तुम्हाला माईवाली काही कदरच नाहीये. असं तुझीवाली कदर नाही मला, काही बोलत राहतं मोहिनी. तुझी कदर नाही तर काय तर सांग बरं. एवढी कदर करतो मायावानी कोणती सासू भेटून तुम्हाला. एवढी कदर करतो तुमची तरी कदरच करत नाही म्हणता. 4 भांडे घासून राहिली का नाही घासून राहिली सांगून राहिली. ते बाबा वैशाली किती काम करते, हे तर कधी लढतच नाही कामासाठी. आता बाई सगळ्यासारख्याच नसते. वैशाली ताई पागल आहे त्या, एकसारख्या भिडल्या राहते, मायाकडून होते सगळ्यासारख्याच राहते काय. मग तुमची पोरगी कोण नाही तशी, तुमची पोरगी पाहिजे होती मग तशी तळतळ काम करायला वैशाली ताई सारखी कोण नाही मग तुमची पोरगी. आपल्या पोरीचं नाही काढत. स्वतःची पोरगी येऊन बसली तुमची, तिला सुधरवासाठी मला सांगितलं आतापर्यंत. आणि आता मग उलटे हे मायावरच ठेवून दिले. कोण बोलन बापा तुझ्यासोबत, तू आता तोंडी लागल्या जात नाही. तू सांग मला, आता थंडी आहे करतो, थंड पाणी आहे, असं आहे तसं आहे. आणि अंगात एवढं झॅम्पर घालून घेतलं तर थंडीत लागून राहिली का अंगाले. अंगात घालणं चांगलं, लंब झॅम्पर घालावं बाई सारखी बाई दिसली पाहिजे. अर्धा माणूस ना अर्धी बाई दिसतं. हे दूध काढून घेजो, मोठ्या गंजाते खांद्यात गरम करून ठेवजो. पहिले गरम करून आटो करून ठेवून द्या. हो द्या ना वैशाली जवळ, घरात आहे वैशाली, द्या तिच्याजवळ करून ठेवते ते गरम. सांगितलं मी तिला तसं. खा प्यायचं असेल तर वैशाली जवळ, काही असं चांगलं तर वैशाली जवळ. आणि काम करायच्या वेळेस मोहिनी मोल करील. थांबा पण यायचं दूधच गायब करतो अर्ध, माहीतच पडते. पुरं पिऊनच घेतो अर्ध दूध. तसंही मला दूध आवडते, दूधच पिऊन घेतो याच्या याच्यातलं. एका सुनीचा लाड करते आणि एका सुनीला कामं करायला लावते बापा. सासू सासरे कोणी असेच राहते काऊन तर काय मी. जे सून बोलली कोणी तिला तोंड आहे म्हणते आणि कामं करायला लावते. पहा बरं मोहिनी काय एवढी बेकार आहे का बा, तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये. आज कमेंट करा भरभरून. उद्या आपण सगळ्याची नावं घेऊ. तर मग उद्या भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत. आणि उद्याची मजा पहा फक्त तुम्ही, मोहिनी काय काय करते धमाल. आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप पण द्या. भेटू आता उद्याच्या भागात, बाकीचे धमाल आपण आता उद्या पाहू. चला मग बाय तोपर्यंत. आणि सगळ्याला धन्यवाद माझ्याकडून. का याच्या अगोदर काय बोलली तू, कुठं आता बाई मी काय बोलतो काही ना काही, माझं तोंडच बंद करून ठेवा लागते मला. तोंडाला कुलूपच लावतो मी आजपासून. अशा कंडिशन मध्ये सुनबाईली एवढे काम काय सांगितले नाही सांगायला लागत होती. मामाजीला तरी काही ना काही कदर आली माई.